आता पोचले पण दादरला. एवढी गर्दी कशासाठी? जय जय श्रीराम, जय श्रीराम. महाराजांचा पुतळा आहे, पताका लावल्यात सुंदर. जय श्रीराम. जय श्रीराम. इथे पण कसं एक नंबर लिहिलंय का नाही? समोरचा फोटो पण आला वाटतं, भारी एक नंबर. जय श्रीराम. 500 वर्षाच्या संघर्षानंतर आज भारतीयांसाठी व सनातन धर्मासाठी सोनेरी अक्षरांनी लिहिणारा हा आजचा दिवस. हो, कारण अयोध्या धाम येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना आज होत आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि आजच्या या भक्तिमय व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज सर्व ठिकाणी म्हणजे आपल्या घरासमोर, बिल्डिंगसमोर, ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये रांगोळी काढण्यात येत आहे. आणि आज मला सुट्टी नाही आहे, तरी हा अनुभव मी आज घेणार आहे. कारण आज मी सर्वीकडे जाणार आहे, फिरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे आज मी शिवाजी पार्क, आपले दादर शिवाजी पार्क, शिवसेना भवन इकडेही जाणार आहे. तिकडेही सजावट खूप सुंदर केली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा, तुम्हाला सर्व ठिकाणी मी फिरवणार आहे. आज ही आमची बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगसमोर ही सुंदर रांगोळी काढली. आणि वरती पताका लावल्यात सुंदर. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक बिल्डिंगसमोर अशी रांगोळी काढली आहे, सर्व ठिकाणी केलं आहे. गेटवर सुद्धा आहे, गेटवर. जय श्रीराम. तर आपण मग सध्या जाणार आहे, आता ऑफिसला निघू, नंतर आपण जाणार आहे आणि संध्याकाळी आपण दादर शिवाजी पार्क येथेही जाणार आहे. तर भेटू तिकडेच. काय बोलता का? कधी वाजता बसला इकडे? आपलं काय आता कार्यक्रम चालूच आहे. सही. अरे हे भावी छडी आहे ना. आपण हेल्मेट काढ देतो प्रसाद. हेल्मेट काढ, फोटो काढत. नाही हेल्मेट पाहिजे मला, फोटो सहित. हां, मग फोटो देतो. तसं नाही का टाकू? येणार त्यात पण फोटो सहित. आता नाही येणार. अहो लोक राहू द्या काम कर ना. हे घे प्रसाद. सो आता निघालोय मी. आता तुम्ही बघितलं बिल्डिंगच्या बाहेर. आता मी जाणार आहे ऑफिसला. ऑफिसच्या अगोदर मी जात आहे राम मंदिरला. तुम्हाला सांगायचं म्हणजे मुंबईमध्ये एक राम मंदिर आहे आणि त्याच राम मंदिरवरून एका स्टेशनचं नाव राम मंदिर पण पडलं आहे. तिथं आपण दर्शन घेऊया आणि तिथून ऑफिसला जाऊ. राम मंदिरच्या स्टेशनच्या बाहेर एक 100 मीटर राम मंदिर आहे आणि इथे डीमार्ट आणि इथे राम मंदिर आहे. ॲक्च्युली तिथे आपण बाईक पार्किंग करूया. बाईक पार्किंगसाठी राम मंदिर आहे ॲक्च्युली. तिथे आपण दर्शन घेऊया आणि जाऊया.
दर्शन घेतलं आपण आणि थोडी गर्दी असल्यामुळे पटकन दर्शन घेतलं, जास्त वेळ थांबलो नाही. ऑफिसला पण जायचं, खूप लेट झालं आहे. सो आज फायनली बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि ते आज नाही आहेत या जगामध्ये, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांची आठवण नक्कीच येत राहील. रस्त्यामध्ये छोट्या छोट्या गाड्या असतात, त्यांना असं बाजूने ओव्हरटेक करायचं आणि पुढे जायचं. खूप छोट्या गाड्यांना असं, आणि त्या खूप मोठ्या गाड्या असतात 3 जागेवाल्या, त्या कधीही काही कुठेही जाऊ शकतात, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. मी ऑफिसच्या गेटचे झेंडे कुठे काढून घेऊन दिले. वा, झेंडे खूप महाग आहेत, झेंड्याची किंमत ठेवली नाही. आणि आपला मजनू इथंच आहे, आपला रोहित. जय श्रीराम बाय. जय श्रीराम. अरे यूट्यूब चालू आहे. हां, मॉर्निंगला आलाय म्हणजे आमच्यावर नसणार हा. कुठं कुठं गेलेला? जस्ट बिल्डिंगचं काम डेकोरेशन केलं आणि इकडे आलो. तर भेटूया संध्याकाळी बघूया आता आपण काय, आपण जाणार कुठे, काय जाणार आहे. आता पोचलो ऑफिसमध्ये. ओ, फटाटे फुटतात हवेत, रावस. बिल्डिंगवर रिफ्लेक्शन दिसतंय त्या बिल्डिंगवर मोठ्याल्या. कडक कडक कडक. सर्व ठिकाणी आज भंडारा चालला आहे आणि भंडाऱ्याचं जेवण मी पण खाल्लं आहे. ऑफिसच्या बाजूला भंडारा लागला होता आणि त्या भंडाऱ्यामध्ये मस्त जेवण, राईस, भाजी म्हणजे पुलाव आणि गुलाबजाम होते. ऑफिसमधून खूप लेट झाला निघाला आज, काम जास्त होतं. आता जाऊया पहिलं घरी आणि घरी गेल्यानंतर थोडं फ्रेश होऊया. त्यानंतर आपण जाऊया दादरला. आणि गोरेगावचा परिसर त्यामुळे एकदम थंडी पसरली, थंडी एकदम असं वाटतं गावाला आलो आहे, इतकी थंडी पडली आहे. थोड्या वेळ इथं राहिलो तर असं जीभ जड होईल, इतकी थंडी पडली आहे. हा, काय थंडी आहे. आणि परत आपण आलो राम मंदिरच्या ब्रिजला. अरे विषय काय, नावातच सगळं आलं. हो, इथे पण चालली आरती. आता इथे गोरेगावचा मोऱ्या बसतो आणि इथे मस्त आरती चालली. तर आपण आरती नंतर करूया. आणि असले ड्रायव्हर पण असतात आणि आपण बिंदास गाडी टाकायची, ती थांबणार आहेत. आपला सिग्नल चालू आहे, आपण नाही घाबरायचं, आपला सिग्नल चालू आहे. हो, इथे डिझेल आला वाटतं कडक. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी बघायला भेटतात. पण आपल्याला आज बघायचे ते मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे दादर. आणि अशीच गाडी एक नंबर वाटतात. आत्ता हे आपलं बेस्टी कॉलनीचं लोकेशन आहे. प्रत्येक ठिकाणी असं भगवं वातावरण. स्कोडाला पण झेंडा एकदम कडक वाटतोय का नाही पुढच्या. ते पाठीमागं गेलं ते गजानन महाराजांचं मंदिर आहे, तिकडे पण कार्यक्रम आहे. इकडे बेस्टी कॉलनी, अरे इकडे जत्रा मेळा भरला आहे, जत्रा भरली आहे बेस्टी कॉलनी गोरेगाव वेस्ट. आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आहे, मस्त. हो दादा, हो आम्हाला माहिती आहे, घाई आहे. वा, आपण पण थोडा राईट मारून जाऊया. हां, इथे पण काहीतरी कार्यक्रम आहे कडकमध्ये. मनसेचा कार्यक्रम असतो दरवर्षी इकडे. प्रत्येक ठिकाणी आज कार्यक्रम आहे. आमच्या कॉलनीत काय नसणार हे 100% माहिती आहे. आमच्या कॉलनीत फक्त बंदी वाटणार, फोटो काढणार, लाईटिंग करणार, म्हणजे एक बेसिक. आमचीच कॉलनी जी सरकारी कॉलनी, प्रायव्हेट कॉलनी असती ना तर मजा आली असती, अजून मजा आली असती. आणि मराठा शिवमोर्चा प्रतिष्ठानच्या
अंतर्गत हे चाललंय. गच्छन् मनोरथो अरे मी तोंड सगळं बंद आहे. अरे मी खाणार कसं आता? येतो ना. अरे नंतर येतो मी. येणार येते. लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः हा मी येतो नंतर. येतो कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो सो फायनली आपण घरी आलो आहे. आपल्याकडं पण काहीतरी कार्यक्रम चाललाय वाटतं, ते बघूया. आई पण लाईटिंग मिटिंग केली. आपली पण लाईटिंग चालूच आहे मस्त. काहीतरी चाललंय. तर जाऊया घरामध्ये. हां सो चला. हा आहे आमचा मोतीलाल नगरचा एरिया. आणि आज तुम्हाला फक्त मी दाखवणार आहे, जास्त हे करत बसणार नाही तुम्हाला, फक्त दाखवणार. हा एरियामध्ये अशी लाईटिंग केली आहे. इथे एक मंदिर आहे आणि ॲक्च्युली सगळी दिवाळी तयारी झाली. सगळी असं वाटतं दिवाळी सीड आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कार्यक्रम चालूच आहे. का म्हणजे प्रत्येक आपापल्या प्रेणे चांगला कोण काम चांगला कार्यक्रम करतात. तिकडे पण फटाडे वाजवतात. हा आहे गोरेगावचा एरिया, गोरेगाव वेस्ट, बेस्टी कॉलनी, जय श्रीराम. इथे पण कसं एक नंबर लिहिलं आहे का नाही. दीपेशला पिकअप करायचं आहे आणि आपण जाणार आहे दादरला, कारण की खूप लेट झालं आहे. ऑफिसवरून पण लेट सुटलो आहे. असं येतात माणसं, आडवी येतात. आणि पुढे असणारे हाती सर्कल मग दाखवतो. हाती सर्कल मोठा हातीचा स्टॅच्यू आहे आणि तिथे सगळं आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी चालू आहेच. आज मला सगळ्यात आनंद शिवाजी दादर पार्कला जाऊन होणार आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क. शिवाजी पार्क बोलतात पण ॲक्च्युली ते शिवाजी पार्क न बोलता छत्रपती शिवाजी पार्क बोललं मला कधी आवडेल. इथे हनुमान मंदिर आहे खाली फक्त, बाकी एवढंच आहे ते. आता ठीक आहे भाऊ जा तू. आणि पुढे आहे भगतसिंग 2 नंबर. 2 नंबर बोले तो विषय कडक. आपण वाडी साईडला लावू आणि दीपेशला कॉल करू. दीपेश येतो आहे आता. इथे समोरचा फोटो पण झाला वाटतं. फोटो कडे वाटतो ना, फोटो कडे वाटतो ना जी फ्रेम आली ती. चलो इथून जाऊया. हे आहे आमचं गोरेगाव. कसं वाटलं इथं? मस्त ना. आता दीपेशला पिकअप केला आहे, तुम्हाला दाखवलं ना. ॲक्च्युली दीपेशला पिकअप केला आहे आणि परत त्याच रस्त्याने पण माघारी निघालो आहे. आता इथून आपला परत राम मंदिरचा ब्रिज मारायचा आहे आणि आपण सीधा दादरला शिवसेना भवन साईडनी दादरला जाणार आहे. अरे दिवाळी भावा, कडक कडक कडक. वरचा वाटत नाही, भेटत नाही ना. दिसतोय का वरती? दिसतोय दिसतोय दिसतोय. कडक ना. आपण कडक ना. आपण कडक ना. एक नंबर वाला फटाडे वाजतात. पूर्ण माळ लावले आणि आपण जाऊया कारण हे भारी दिसतं. हा 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 कडक 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 फटाकडे एक नंबर वाजले. फक्त दिवाळी साजरी आज. फक्त गोरेगाव. हा पण आहे ना गोरेगाव आहे भावा. विषय काय, आपण आता दादरला निघालो आहे म्हणजे अजून काय भारी. खरं लेट झालो हो दीपेश. अजून लवकर गेलो असतं अजून मजा आली असते. सिग्नल मोडायचे नाही तसे, पण ठीक आहे. सिग्नल हां. आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आलो आहे आणि तुम्ही बघू शकता हायवेच्या दोन्ही साईडला, त्या साईडला आणि ह्या साईडला तिरंगाच्या लाईनी आहेत. म्हणजे तिरंगामध्ये जे लाईटचे पोल आहेत ना ते तिरंगामध्ये आहेत. आणि काही काही ठिकाणी बिल्डिंगला लाईटिंग पण केली. ते खूप सुंदर वाटते ती एक. आणि तुम्ही जोगेश्वरला आलाच ना तर ही भिंत नक्की बघा. ह्या भिंती लिहिलं आहे, म्हणजे चित्र काढल्यात. मस्त मस्त चित्र काढल्यात त्यांनी पण.
आत्ता आपण पोचलो आहे माहीम माटुंगाला आणि माटुंग्यानंतर आपण सरळ आपल्याला दिसणार आहे शिवसेना भवन आपल्या बाळासाहेबांचं. आणि तुम्ही बघू शकता नक्की काय की पूर्ण एकदम ह्या साईडला तर पूर्ण भगवे पताके असे झेंडे लावल्यात पूर्ण रस्त्यांना. लाईटिंग वगैरे आहेच. तुम्ही वातावरण बघा किती सुंदर दिसतंय पूर्ण भगवं. थोडे रस्ते खराब आहेत पण ठीक आहेत. आणि आपल्याला माझ्या डोळ्याने दिसतं शिवसेना भवन. आणि शिवसेना भवनच्या आपण एरियामध्ये पोचलो आहे. तसं तुम्ही 1 किलोमीटर आधीच पूर्ण हे झेंडेत लावले होते आणि आता समोर आपण शिवसेना भवनच्या आहे. शिवसेना भवन पण अशी पूर्ण लाईटिंगनी सजवली आहे. डेकोरेशन केलं आहे, सजावट केली आहे. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही पण खूप सुंदर दिसतंय. काय काढलास? काढ ना. मॉडल काढलं नाही. भारी 1 नंबर दीपेशनी स्नॅप काढला आहे. आणि सिग्नल झाला आहे चालू. तो आपला सिग्नल झाला आहे तर आपण जायचं. एक कसा आहे घोडा? कडक ना? कडक कडक. तुझा कॅमेरा चांगला आहे, माझा कॅमेरा चांगला आहे. मोबाईल काढा. चला फायनली आपला एक रॅली भेटली आहे. 1694 4494. जय श्रीराम. काय पण काढा. आपण राईटने जर फिरायचं लेफ्टने फिरायचं. आपण करायचं चला आपण इकडे जाऊया. फटाटे बिटाटे अरे दिवाळी झाली इकडे भावा. आणि इकडे एक अजून काय भाई अजून काय पाहिजे. हो फुल इकडे दिवाळी आहे भाऊ शिवाजी बागला. कडक ना. तो लाईटिंग कुठे केली? लाईटिंग कुठे केली ती? लाईटिंग कुठे केली ती? हो लाईटिंग कुठे केली ती? हां जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. भावा आपण गाडी पार्किंग करूया. ह्या साईडला पार्किंग करू ना आता. आता पोचले पण दादरला. आणि दादरला तुम्ही बघू शकता रात्रीच्या 11 वाजता पूर्ण रॅली निघते. आता रात्री 11 वाजता पण रॅली निघते. जय श्रीराम. त्याच्यामुळे पूर्ण गर्दीच गर्दी रस्त्याला. दीपेश तुला काय वाटते? तू तर लोकलचा आहेस. पूर्ण गर्दीचं गर्दी. आता पुढे जाऊया आपण ॲक्च्युली. चल पुढे जाऊया पुढे. हो दीपेश तुला काय वाटते? गर्दी किती आहे? गर्दी भरपूर आहे. भयान ना. अरे गर्दी तर पाहिजेच ना. आणि गर्दी ही लाईटिंग पण भारी आहे.
पूर्ण ठिकाणी झेंडे वगैरे सगळे आहेत. आपण पुढे जाऊया आता. सो तुम्ही एन्जॉय करा या. खूप भारी लोकेशन आहे आणि हे मिस करू नका कधी. एवढी गर्दी कशासाठी? अरे खूप नाही नाही आपल्याला इकडे बघायचं दीपेश. हे दीपेश आपल्याकडे इकडे जायचं. इकडे चल चला पहिला इकडे जाऊया ना. हो बाईक पार्किंग केली इकडे सगळ्यांनी. जे बघायसाठी आलो आहे ते हे. आपण आता तिकडे जाऊन बघूया. ॲक्च्युली गर्दी आली रे दीपेश. जा पुढे बघ तू जा ना. दादरचा शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्कला दिवाळी चालू आहे. पोलीसवाल्याले म्हणजे ग्राउंड ते बंद करणार आता. आणि पोलीसवाले आता सगळ्यांना ग्राउंड खाली करायला लावतात. फटाटे वाजवत आहेत. दीपेश 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 इकडे ना. याचबरोबर आपण दरवर्षी आणतो ज्योत तिथून आणतो. म्हणजे मागे महाराजांचा पुतळा आहे तिथून आपण हे करतो भेटवतो तिथून घेऊन जातो. आणि आता आपण दादरवरून निघालो आहे आणि खूप वेळ थांबलो इकडे. 11:15 11:30 आय थिंक सो झाल्यात. आणि पोलीस पण पाठवत आहे सर्वांना. जास्त वेळ थांबू नका बोलत आहेत. तर आता जाताना आपण डायरेक्ट जाणार आहे. सगळे झेंडे आपण त्यांना थांबू द्या आणि आपण निघूया. झेंडा फडकताना खूप भारी दिसतोय. हां पुढे पुढे अजून पुढे. बाबा फालुदाला एवढे काय करते असं समजत नाही मला अजूनपर्यंत. मला काय करते असं समजत नाही एवढी. आता कुठली टेस्ट आहे? लास्ट टाइम मी खाल्लं मला नॉर्मल टेस्ट वाटली आपल्या भगतसिंगला. हां एकदा खाल्लं होतं मी जेव्हा अलेक्झांडर घेतली होती माझी तेव्हा मी ते बाबा फालुदा खाल्ला होता. पण मला काय एवढी टेस्ट लागली नाही. म्हणजे लोकल टेस्ट वाटली ती मला. उगाच ते फेमस झाला बाबा फालुदा. फायनली दीपेशला सोडलं. दीपेश थँक्यू आल्याबद्दल. दीपेश आता जायला आता आपल्या घरी. आता आपण पण जाऊया. बाय बाय गुड नाईट.
चलो आपण पण जाऊया आता. ट्रॅफिक खूप होतं आणि दादरला शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी पार्कला गर्दी पण खूप होती. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल.